तिळगुळ खा, गोड गोड बोला, कुणाचाही अपघात होऊ देऊ नका, पतंग उडवा, स्वस्त राहा, मस्त राहा आणि मांजा मुक्त राहा, रस्ते अपघात मुक्त राहा आणि नायलॉन मांजा मुक्त राहा. प्रत्येक व्यक्तीचं आयुष्यात एक स्वप्न असतं. कुणाला आयुष्यात खूप काही करायचं असतं, मोठ्या पदावर जायचं असतं, कुणाला मोठा बंगला बांधायचा असतो, मोठी गाडी किंवा मला खूप काही आपल्या आयुष्यात करायचं आहे. पण आयुष्यात काही लोक असे असतात की ते एखाद्या ध्येयाने झपाटलेले असतात आणि ते ध्येय ते त्यांचं स्वप्न बनवून जातं. तर आज आमच्या लोकवाहिनी मीडियामध्ये जे आमचे आजचे पाहुणे आहेत ते आहेत राजेश वाघ सर. नमस्कार. नमस्कार. आणि मी आपल्यासोबत आहे रत्नाकर. राजू भाऊंचं स्वागत मी नमस्काराने केलं, पण त्यांच्याबद्दल एक विशेष सांगायचं म्हणजे मी जी स्वप्नाची गोष्ट केली आहे, तर राजू भाऊंचं स्वप्न असं आहे अपघात मुक्त रस्ते. राजू भाऊ, काय सांगाल? अपघात रस्ते मुक्त ही संकल्पना, हे स्वप्न, हे तुम्ही कसं काय बघितलं आणि त्याच्यावरती काय कार्य सुरू आहे? मी ज्या परिसरात राहायचं त्या परिसरामध्ये खूप रस्ते अपघात बघितले. जे लोकांना मरताना बघितलं, तडपताना बघितलंय, हळहळ करताना बघितलाय. लोक अपघात झालेला आहे, अपघातग्रस्त पडलेला आहे, जखमी, आणि लोक फक्त बघतात आहे, त्याला उचलून नेण्यासाठी कोणी तयार नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्याचा जीव जातोय. ते अनेकदा बघितल्यावर त्यानंतर मी पतंग खेळताना आम्ही 4 जण मंजा लुटताना मी पळत असताना माझा परत मंजा पकडला आणि समोर पळताना त्याचा रस्ते अपघात झाला. तो ट्रकवर आदळला, त्याच्या पायाची सोलच निघाली त्या चाकामुळे आणि मुलगा वाचला. आम्ही त्यावेळेस 7-8 वर्षाचे होतो. आणि मग या सगळ्या गोष्टी बघितल्यावर मला असं वाटलं की आपण अपघातग्रस्ताला मदत केली पाहिजे. त्या तिथले चहा टपरीवाले, आमचे बाबा सायकलवाले वगैरे वगैरे धावून जायचे, भाजीवाले वगैरे, तर ते मी बघितलं होतं आणि जेव्हा ते माझ्या डोक्यात होतं नेहमी, त्याचे मनावर परिणाम होत गेले आणि कुठेतरी की अपघात पहिली गोष्ट तर होऊच नाही. ठीक आहे, एक अपघात होतो त्यावेळेस राजूभाऊ सारखे किंवा राजूभाऊंच्या वडिलांसारखे काही लोक धावून जातात, ही एक गोष्ट झाली. पण अपघात होऊ नये, आता तुम्ही एक विडाच उचललाय की अपघात मुक्त रस्ते म्हणजे अपघात होऊ नये, ही ती संकल्पना, ती तुम्ही कशी राबवता? मला लक्षात असं आलं की जेव्हा मी रस्ते अपघातग्रस्तांना मदत करायचा प्रयत्न केला त्यावेळेस काही लोकांनी सांगितलं की हे आपलं काम नाही आहे, हे काम आहे पोलिसांचं, ॲम्ब्युलन्सचं, आणि आपण मदत केली तर आपल्यावर आरोप लागतो. तुम्ही कसं, त्यावेळेस CCTV कॅमेरे नव्हते किंवा काही नव्हतं, तर त्याच्यामुळे लोकांना शक व्हायचा की बाबा हाच तिथे पहिल्यांदा कसा गेला, आणि म्हणून मग अनेकदा ती केस लागायची. एखादा मृत्यू झाला तर मग तिथे कोणी सापडायचं नाही, तर जो मदत करणारा असेल, जो तिथे ग्वाही देणारा असेल, त्यालाच पोलीस 10 वेळा फोन करायचे, बोलवायचे, त्याचा वेळ जायचा, त्रास व्हायचा, आणि म्हणून अनेक लोक अपघातग्रस्ताला मदत करायला धजावत नव्हते. आणि मग अशा वेळेस मला लक्षात असं आलं की बाबा लोक, पण ही मानवी दृष्टिकोन जर का बघितला तर अपघातग्रस्ताला मदत केली पाहिजे, म्हणजे तो वाचेल. छोट्या मोठ्या परिणामाची पर्वा न करता छोटे मोठे अपघातग्रस्तांना मदत करताना तुम्हाला सांगतो, एक अपघात असा झाला होता की तो पडला, कोणाचा तरी डॅश लागला आणि त्याचा पूर्ण कान फाटला, खूप रक्तबंबाळ झाला. आणि मग तितक्यात मी पोहोचलो, सगळे लोक उभे होते, म्हटलं चला घेऊन, तर म्हणे उचल. आता उचल म्हटल्यावर तो रक्तबंबाळ झाला, पायाकडनं सगळे उचलायला लागले, डोक्याकडनं तू उचल, म्हणजे कपडे खराब होणार. अशा ह्याच्यात तर तरी पण मी काय केलं की बाबा उचलून नेणार कुठे. तर मी त्या रस्त्यावरून जे ऑटो चालक जात होते त्यांना धावत गेलो, 4-5 ऑटो चालकांना थांबवलं, त्यातला एक थांबला, त्याच्याकडे 6-7 सवारी बसली होती, त्यांना उतरवलं, तो स्वतः धावत आला आणि त्याने स्वतःनी पकडलं. त्याचे कपडे खराब होत आहे ते बघितलं नाही, मी पण मदत केली, टाकलं, हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं. आणि ते म्हणत होते की पोलिसांना तुम्ही कळवलं आहे का, पंचनामा वगैरे हॉस्पिटल? आम्ही काय केलं, हो 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 म्हटलं, स्ट्रेचर आतमधून द्या म्हटलं, स्ट्रेचर आणलं बाहेर, त्याला टाकलं, आतमध्ये नेलं आणि
त्या आतमध्ये जेव्हा त्याला टीचर्स वगैरे करायला नेलं तेव्हा आम्ही पळून गेलो. मग कार्यकर्ते वगैरे जोडणं मग ते सुरू केलं. म्हणजे आपण मग तो विडा उचलला आणि त्या विडा उचलल्यानंतर आज एक आपण जे म्हणतो की एक आपण जेव्हा छोटंसं रोपटं लावतो आणि कुठेतरी त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर होतं, तर आज तुम्ही ते जे छोटंसं रोपटं लावलं होतं आता ते रोडमार्क फाउंडेशनच्या नावाने एक मोठं एक वटवृक्ष होतोय. वटवृक्ष झाला पूर्ण की अजून त्याला अजून फांद्या फुटायच्या आणि अजून त्याचं विश्व आपल्याला अजून वाढवायचं आहे? विश्व वाढवायचं आहे. त्याच्या पारंब्या खाली यायच्या, मुळं अजून पसरवायची आहे, पूर्ण पसरवायची आहे, पूर्ण देशभरपर्यंत देशापर्यंत ते पसरवण्याचे प्रयत्न आहेत. अनेक सामाजिक आर्थिक अडचणी येतात, त्या अडथळे ते दूर झाले की 100% ते होणार. आपल्याला सांगतो की आम्ही जे काम सुरू केलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की अपघातग्रस्ताला मदत करणारी यंत्रणा कुठून उभी करणार आपण. पण त्यावेळेस मी असं तय केलं होतं की विचार करायचं, मग अपघात कुठे होतो तो रस्त्यावर होतो. मग रस्त्यावर कोण आपल्याला मिळेल तर चहा टपरीवाले, हॉटेलवाले, ढाबेवाले, फळवाले, फुलवाले, ऑटोवाले, रिक्षावाले, यांना जाऊन भेटायचं, यांच्याशी बोलायचं. सकारात्मक नकारात्मक दोन्ही मुद्दे भेटायचे. पण मला हे लक्षात आलं की अपघातग्रस्ताला वस्तीत राहणारा, कॉलनीत राहणारा, फ्लॅट स्कीम मध्ये राहणारा धावून नाही जात, तर तो त्या रस्त्यावरचा माणूस अपघातग्रस्ताला मदत करतो. आणि मग यांना प्रथमोपचार आणि हे सगळं शिकवलं तर आम्ही डॉक्टर संजय दाचेवार होते त्यावेळेस, 2001-2 मधली गोष्ट. त्यांना विनंती केली, ते म्हणे बिलकुल हे चांगलं काम आहे, ईश्वरी कार्य आहे आणि तुम्ही करा. मग आम्ही चौकामध्ये कार्यक्रम घ्यायचं, प्रथमोपचार प्रशिक्षण द्यायचं, ते प्रॅक्टिकल करून दाखवायचे. आणि असं बघता बघता संख्या वाढत गेली. आणि मी भेटलो की ते म्हणायचे भाऊ आया. त्यावेळेस म्हणजे छान वाटायचं, भाऊ आया म्हटल्याबरोबर. पण ते प्रत्येक जण सांगायचे, त्यांचं ऐकून कार्याची जी तुमच्या कार्याची जी माउथ पब्लिसिटी झाली की एकाने दुसऱ्याला सांगितलं, दुसऱ्याने तिसऱ्याला, आणि कसं तरी करून असेच कार्यकर्ते तुमच्यासोबत जुळत गेले. हो, त्यावेळेस काही मोबाईल नव्हता, काही नाही, पण माउथ पब्लिसिटी मध्ये झालं. तर आणि अनेक लोक सांगत राहायचे. मग मी कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली. त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना सत्कार करायचा. मग गळ्यात दुपट्टा टाकायचा, त्या दुपट्ट्यावर त्या पेंटरकडनं लिहून घ्यायचं अपघातग्रस्त रक्षक. त्यांना खूप छान वाटायचं. हो, आणि जबाबदारी घरी लटकवून ठेवायचे ते असे. सर्टिफिकेट द्यायला लागलो, मग सर्टिफिकेट फ्रेम करून ठेवायचे. आणि असं करता करता अपघातग्रस्तांना मदत करणे, स्वर्गीय मोहन जावडेकर स्मृती अपघातग्रस्त रक्षक शौर्य पुरस्कार आम्ही द्यायला लागलो. कारण ती परिस्थिती अशी असते की लोक मदत करत नाही, आणि जो कोणी मदत करणार तो हिंमतवाला असतो, कारण त्याला माहित असते मला कुठल्या प्रोसेस मधून. त्याचा मानवी दृष्टिकोन असायला पाहिजे, आपलं हे कर्तव्य आहे हे त्याला समजणारा तो असायला पाहिजे. एक वेगळ्याच प्रकारची सामाजिक आणि स्वतःची वैचारिक जबाबदारी घेऊनच तो या कार्यामध्ये उतरतो. अन्यथा आपण कितीदा तरी रस्त्याने जातो, आपल्याला बाजूला ऍक्सिडेंट झालेला दिसतो, पण आपण अरे मला वेळ होतोय किंवा ती कोण त्या याच्यामध्ये पडेल म्हणून निघून जातो, किंवा हे पाहतो की ठीक आहे ना, कोणी ना कोणी मदत करून आलं ना, माझी जबाबदारी संपली आणि आपण निघून जातो. थोडंसं आपण अलीकडे येऊया. आणि नवीन वर्ष सुरू झालंय, आणि जेव्हा नवीन वर्ष सुरू होतं तर त्या नवीन वर्षाचा पहिला सण आपण संक्रांत म्हणतो. आणि संक्रांत म्हटलं की एक पतंग हा मोठा विषय आला. त्या पतंगीमध्ये एक जी त्याची एक दुखरी बाजू आपण म्हणू, तर ती दुखरी बाजू अशी आहे की तिथे आजकाल चायनीज मांजा, नायलॉन मांजा, त्याही व्यतिरिक्त जो काच लावलेला आपला साधा मांजा असतो त्याने देखील अपघात होतात. आता अपघात माणसाचे म्हणजे दुचाकीने चालणाऱ्यांचे, पादचाऱ्यांचे, त्यात पक्ष्यांचे. याच्यावरती रोडमार्क फाउंडेशन आणि विशेषतः राजू वाघचा काय प्रतिक्रिया आहे, आणि याला थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो? जसं बदमाश लोकांना मकोका लावतात ना, कारण हे जे नायलॉन मांजा विकणारे जे लोक आहे हे बदमाश आहे. त्यांना माहिती आहे, म्हणजे वाहतूक विभाग, परिवहन विभाग, सामाजिक कार्यकर्ते सारखे याच्यावर जनजागृती करत असताना प्रतिबंध आहे, सारखे याच्यावर जनजागृती करत असताना प्रतिबंध आहे. त्याच्यावरती बऱ्याचशा कारवाया झालेल्या आहे. बराचसा जो झोन 5 मध्ये वगैरे त्याच्यावरती कारवाई करण्यात आली, नष्ट करण्यात आला म्हणजे. पण तरी हे सत्र जो नायलॉन मांजा विकतो, जो त्याचा वापर करतो, ते तर माझ्या वैयक्तिक दृष्टिकोनातून मी तर त्यांना खुनीच म्हणेल, हत्यारेच म्हणेल. आली पाहिजे, आणि त्यांना कमीत कमी 1 वर्षाची शिक्षा दिली पाहिजे.
आजही शहरात काही भागात आणि ग्रामीणमध्ये, आता मी त्या डिगडो हिंगणा रोडवर राहतो, प्रत्येकाच्या तिथे मला ते नायलॉन मांजा दिसतोय. याच्यामुळे पक्ष्यांचं पंख छाटले जातात. मागच्या वर्षी आम्ही 2 लोकांना मदत केली. एकाचा गळा हलकासा कापला गेला आणि एकाचा हातावरून गेल्यामुळे खांदा त्याचा छिलण्या टाईपचा इंज्युअर्ड झाला. विशेषतः असं आहे की पोलीस नक्कीच त्यांच्यावर कारवाई करतात आहे, पण पाहिजे तसा धाक त्यांना नाही आहे. एखाद्याला जरी शिक्षा झाली तरी इतर लोक मग त्याच्यावरून काहीतरी धडा घेतील आणि निरागस लोकांचे जीव जाण्यापासून वाचतील. काय प्रिकॉशन्स आपण घेऊ शकतो की ह्या नायलॉन मांजापासून वाचण्यासाठी किंवा रस्ते अपघात, मुळातच सगळ्या प्रकारचे रस्ते अपघात वाचण्यासाठी एक सर्वंकष जर आपण विचार केला तर काय काय प्रिकॉशन्स आपण घ्यायला पाहिजे? किमान या 15 दिवसात 20 तारखेपर्यंत याची खूप धूम असते पतंग उडवणाऱ्यांची. तर त्यावेळेस चालताना गळ्याला मफलर वगैरे तरी बांधून राहायचं. हेल्मेट असणं तर आवश्यक आहेच, पण तरी मांजा गळ्यापर्यंत जाऊ शकतो. त्याकरिता शेती तार येते आजकाल गाड्यांना एक आर्च लावून. हा तर त्याच्यानंतर वाहनाचा वेग मुळात कमी केला पाहिजे. वेग कमी असेल तर तुम्ही सांभाळून घेऊ शकता, पण वेग खूप असेल 100, 60, 70, 80 च्या स्पीडमध्ये असतील तर तुम्हाला तो मांजा आणि ती वेळ, तो क्षण तो तुम्हाला माफ करणार नाही. तर त्याच्यामुळे आपली काळजी घ्यावी. काळजी घेताना वाहनाचा वेग कमी करणे फार गरजेचे आहे. आणि जे पालक असतील त्यांनी आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे. आणि घरी त्याच्या रीलमध्ये जर का तो नायलॉन मांजा दिसला असेल तर आई वडील जे काही पालक असतील त्यांनी ती रील जाळून टाकली पाहिजे आणि कुठून विकत घेतला त्याच्यावर कारवाई करण्यासाठी त्याची रिपोर्ट दिली पाहिजे. लोकसहभाग याच्यात वाढेल तेव्हा नायलॉन मांजा वापरणाऱ्यांची, विकणाऱ्यांची संख्या कमी होईल किंवा नाहीसे होईल. तर त्यासाठी लोकसहभागाची फार गरजेचं आहे. नुसतं पोलिसांनी कारवाई करून चालणार नाही. जसं रस्ते अपघात आहे, तर रस्ते अपघात पण घरच्यांना, घरून निघालेला व्यक्ती हा बाहेर कसा वाहन चालवतो हे माहीत नाही आणि बेधडक वाहन चालवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करून तो कधी स्वतः अपघाताला कारणीभूत ठरतो तर कधी अपघातात बळी पडतो. त्याचप्रमाणे नायलॉन मांजा सुद्धा हा तर घरी येणार आहे. लहान मुलं विशेषतः हा वापरतात. त्यावेळेस पालकांनी विशेष लक्ष दिलं तर मला असं वाटतं की विकणारे आणि वापरणारे दोन्हावर निर्बंध लागू शकतात. राजभाऊ, तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणजे ठीक आहे, सरकार, पोलीस प्रशासन, शासन करेल नाही करेल हा एक मुद्दा आहे, पण कुठली गोष्ट तुम्हाला असं वाटतं की ती लोक चळवळ झाली पाहिजे, हा तुमचा अट्टहास असतो. हो. तर त्या अट्टहासापायी आपण मातृशक्तीचा जागर हा एक जो लोक चळवळ सुरू केली, दारू सोडा दूध प्या हे सुरू केली. तर थोडं ते मातृशक्तीचा जागर जे आहे त्याबद्दल आणि थोडंच त्यानंतर दारू सोडा आणि दूध प्या हे थोडीशी संकल्पना आमच्यासोबत शेअर करा. 31 डिसेंबरला सगळे नागरिक हे म्हणजे आधी धरमपेठ एरिया, बर्डी एरिया या एरियामध्ये सगळे महाविद्यालयीन विद्यार्थी उतरायचे. या रस्त्यावर चालायला जागा नव्हती राहत. बरोबर. आणि नुसते दारू मद्यपान करून ते 31 मनवायचे रस्त्यावर अक्षरशः आणि नुसते 666 स्टंटबाजी करायचे आणि त्याच्यामुळे अनेक अपघात होत होते. कोणी बोलणारं नाही अशी ती स्थिती होती. पण त्याच्यानंतर पोलिसांनी कारवाई करणं सुरू केलं तर या परिसरात तेवढं कमीच झालं. पण मग हा जो ग्रुप आहे, हा जो एक तो तरुणाई आहे, क्राऊड आहे, हा थोडासा शहराच्या बाहेर जायला लागला, धाब्यावर जायला लागला, सावजीमध्ये जायला लागला. आणि मग हा तिकडून येताना जाताना हे मद्यपान करून जातात किंवा मद्यपान करून येतात. अशा वेळेस वेगाचा त्यांचा काही ताळमेळ नसतो. मद्यपान केल्यामुळे त्याची बुद्धी मंद झालेली. बरेचशी अशी उदाहरणं आहेत. एक वर्धेचे डॉक्टरची यंग जनरेशन होती, ती पूर्ण येताना त्यांचं पूर्ण ऍक्सिडेंट झाला. बरेचशा, विशेष करून अमरावती रोडवरून येणारी यंग जनरेशन म्हणा किंवा अशा बरेचशी उदाहरणं आहेत की रात्रीच्या वेळेस धाब्यावर येताना त्यांचे अपघात झाले आणि बरेच जीव सुद्धा याच्यात गमावले गेले. म्हणून आम्ही असं म्हणतो की नववर्ष साजरे करा, पण सौजन्याने साजरे करा. स्वतःचा अपघात होऊ देऊ नका किंवा इतरांना अपघाताला कारणीभूत ठरू नका. म्हणजे कोणाचं तरी जीवन उद्ध्वस्त करू देऊ नका.
यामुळे सामाजिक, शैक्षणिक, मानसिक आणि आर्थिकरित्या जे जीवन उद्ध्वस्त होतं, परिवार उद्ध्वस्त होतो, त्याच्या जे टाळायला पाहिजे. आणि नवीन वर्ष लागतोय, चांगले संकल्प करा. बरोबर. दारू सोडा, दूध प्या. शक्य मी म्हणजे माझं तेवढं नाही आहे, पण शरीर यष्टी कशी आहे त्यापेक्षा आपण जी मानसिक तंदुरुस्ती म्हणू आणि जो ध्येय तुम्ही घेतलेला आहे, जे समाजापर्यंत तुम्ही पोहोचताय, ती खूप ताकद आहे तुमच्यामध्ये. आणि म्हणून आणि मग हे करत असताना मातृशक्तीचा फार महत्वाचा रोल आहे. कारण मुलगा असो की पती असो किंवा घरचा कोणी सदस्य असो, तो मद्यपान करून आला असेल, किती तो तिथे दाखवायचा प्रयत्न करत असेल की मी पिऊन नाही आहे, पण मातृशक्तीला नक्कीच कळतं की हा मद्यपान करून आलेला आहे. तर त्यांनी जर का या विषयावर लक्ष केंद्रित केलं आणि जे चांगले लोक आहे, ज्यांना सांगितल्यावर ते ऐकू शकतात, समजदार आहे, शिक्षित आहे, त्यांनी तरी या विषयावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि मद्यपान करून वाहन चालवणे, अपघाताला कारणीभूत ठरणे हा प्रकार कमी झाला तर मानवी चुका ज्या 85% आहे त्याच्यावर नक्कीच नियंत्रण आणता येईल. जाता जाता राजूभाऊ, आपण लोकवाहिनी मीडियातर्फे पूर्ण जनता तुम्हाला बघत आहे, त्यांना काय आवाहन कराल? मी सर्वप्रथम लोकवाहिनीचे खूप खूप धन्यवाद मानतो की त्याने अशा वेळेस माझा इंटरव्ह्यू घेतलेला आहे, लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी माझी मदत केलेली आहे. कारण कोणतंही कार्य जसं लोकसहभागातून केलेलं कार्य यशस्वी ठरतं, तसंच चौथा स्तंभ कार्यात सहभागी झाला असेल आणि तो समाजापर्यंत पोहोचवत असेल तर नक्कीच आमचं म्हणणं, आमचे ध्येय, आमच्या संकल्पना समाजापर्यंत पोहोचतात. आणि म्हणून लोकवाहिनीचे मी धन्यवाद मानतोच आणि नागरिकांना आवाहन करतो, विशेषतः पालकांना आवाहन करतो की त्यांनी या तीळ संक्रांताच्या वेळेस आपल्या परिसरातील नायलॉन मांजा विकणाऱ्यांना त्यांची कंप्लेंट करा. आपल्या पाल्य मुलं, काका, बाबा जे कोणी नायलॉन मांजा वापरत असेल तर त्यांना तो वापरू देऊ नका, त्याची कंप्लेंट करा आणि साधा मांजा वापरा. आधी आम्ही खूप त्याचा लुद्धी वगैरे बनायचा आणि तो एक वेगवेगळा प्रकार, तर तसं करू द्या ना. तो नायलॉन मांजा लोकांची सुरक्षित वातावरण ठेवून एक चांगल्या वातावरणामध्ये हसत खेळत त्याचा आनंद आपण जरूर. शहरीकरणामुळे काय झालं की खूप रस्ते आहे आणि युवकांना कुठेही पतंग उडवायसाठी मैदान नाही. बरोबर. त्याच्यामुळे ते गच्चीवरून पतंग उडवतात. पतंग कटली की तो म्हणजे कोणी पकडला नसेल तर तो नुसता पडलेला असतो आणि तिथून जर का कोणी वाहन चालक गेला तर त्याचा किंवा पक्ष्यांचा जीव धोक्यात जातो. तर त्याच्यामुळे एकच आवाहन करतो सर्वांना की सौजन्याने तीळ संक्रांत, तिळगुळ खा, गोडगोड बोला, कुणाचाही अपघात होऊ देऊ नका, पतंग उडवा, स्वस्त राहा, मस्त राहा आणि मांजा मुक्त राहा, रस्ते अपघात मुक्त राहा आणि नायलॉन मांजा मुक्त राहा. धन्यवाद. तर आमच्यासोबत बोलत होते एका खूप महत्त्वाच्या आणि संवेदनशील मुद्द्यावर, रस्ते अपघात यापासून आपल्याला स्वतःला वाचवणं आणि खास करून आजच्या ह्या काळामध्ये जिथे संक्रांत बिलकुल जवळ आहे तिथे नायलॉन मांजा आणि चायनीज मांजा यापासून दूर राहून आपण कुणाचाही आपल्या हातून कुणाला इंजुरी होणं, कुणाला अपघात होणं किंवा कुणाचा जीव जाणं हे पाप घेऊन आपण खरंच जगू शकत नाही. केल्याने होत आहे रे, आधी केलेचे पाहिजे. तर ही संकल्पना आज आपल्या मनामध्ये आपण सर्वांनी ठासून ठेवली पाहिजे. स्वतःही ह्या नायलॉन मांजा आणि रस्ते अपघात होऊ नये यासाठी प्रतिज्ञा केली पाहिजे, त्या मार्गावर चाललं पाहिजे. जसे राजूभाऊ चालत प्रत्येकाने जर हा विडा उचलला तर एक अपघातमुक्त रस्ते आणि नागपूर हे शहर तरी सुरक्षित होऊ शकेल याबद्दल आपण नक्कीच खात्रीवर. राजूभाऊ, आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.